मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू, ब्लॉगर भूषण या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली आजपासून आम्ही लडाख राईडसाठी स्टार्ट करतो आहोत. तर आता गाडीवरती आलो आहोत. आता सकाळी वाजले 4. आता थोड्याच वेळात निघत होतो मी कळवामधून. तर ओव्हरऑल एक व्ह्यू दाखवतो मला बाईकचा की काय बाईक आपली रेडी आहे. पाऊस अजून काय चालू नाही झाला. मध्ये आपल्या 2 बाईक आहेत. एक आपली BMW जी आहे आणि दुसरी एक आहे आपल्या भावाची ती बुलेट. पावसाला बारीक सुरुवात आहे. आपली बुलेट बुलेटचं साईड बॅग लावलं. आपला भाऊ, मोठा भाऊ. ओव्हरऑल व्ह्यू. पाऊस सकाळी रात्रीपासून भरपूर लागत होता, आता थोडा कमी झाला आहे. तर आता वाजले 4. बरोबर ऑन टाईम होतो. मी 4 वाजता निघायचा प्लॅनिंग होता. बरोबर 4 वाजता निघू आम्ही. आता पावसाची लक्षणं दिसत आहेत. थोडी पाऊस लागेल मे बी बहुतेक. तर त्याच्या आधीच आम्ही हे रायडिंग जॅकेट आणि त्याच्या आतमध्ये वरती रेनकोट. तर रायडिंग जॅकेट्स वगैरे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट ते घालावीच लागतात, पण लॉंग राईड आहे त्याच्यामुळे. तर चला आता डायरेक्ट गाडीवरती पाहू. बाय. पाऊस असेल तर कॅमेरा मी चालू करेन हेल्मेटचा, नाहीतर मग बघू पुढे जसा पॉसिबल होईल तसं मी कनेक्ट करेन. चलो बाय. सो नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसातला फर्स्ट ब्रेक. आता सकाळी निघाल्यापासून कंटिन्युअसली पाऊस होता. आता मध्ये थोडासा पाऊस दिसतोय पण बॅक साईडला बघा. जेव्हापासून घरातून निघालो आहे तेव्हापासून मजबूत पाऊस आहे. त्याच्यामुळे तो हेल्मेटला जो कॅमेरा लावला होता तो काय ऑपरेट करता आला ना. आपला साधा कॅमेरा आहे GoCam. आपला ऑटो ग्रुप जो वॉटर रेसिस्टंट असा कॅमेरा नाही आहे, तर त्यामुळे कनेक्ट करता नाही आला. बघू पुढे जर चान्स भेटला तर नक्की कनेक्ट करेन. तो थोडं भिजायला झालं आहे. गाड्या पाहू शकतो. हे नक्की लोकेशन कुठचं ते समजत नाही. गुजरातच्या बॉर्डरमध्ये आलो आहे एवढं नक्की. ते गुजरातीमध्ये लिहिलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय समजत नाही काय लिहिलं आहे नक्की ते. पण इकडे गुजरात साईडला आलो आहे एवढं नक्की. बहुतेक डहाणू वगैरे त्याच्या पण पुढे असेल जास्तीत जास्त. तर आत्ता वाजलेत 8. सकाळचे 4ला निघालो होतो. म्हणजे जवळपास 4 तास झाले. आता 3.5-4 तास झाले. तर थोडा ब्रेक घेऊन थोडीशी झोप येत होती गाडीवरती, कारण सकाळी 4ला आम्ही निघालो होतो. झोप अर्धवट झाली होती, रात्री लेट झालं झोपायला. तर थोड्या वेळात निघू होता. चलो फायनली मित्रांनो, थोडंसं ऊन पडलं आहे त्यामुळे मी शूटसाठी स्टार्ट केलं. मगासपासून पाऊस होता त्यामुळे आपला कॅमेरा काढायला नाही भेटला. आता थोडा पाऊस कमी झाला. तर थोडा मध्ये एक छोटे ब्रेक घेतोय पाणी पिण्यासाठी वगैरे. आता 2 ब्रेक झाले, कारण मगाशी नाश्ता करायला थांबलो होतो आणि आता थोडासा झोप यायला लागली. कारण सकाळी 4 वाजता उठून आम्ही बरोबर 4ला निघालो होतो घरातून. तर दुसऱ्या असे कुठे लडाखला वगैरे जायचं कुठे बाहेर असेल तर फुल एक्साइटमेंट असते की कधी एकदा निघतोय कधी एकदा. त्याच्यामुळे त्याच्यात झोप पण लागत नाही. मग सकाळी लवकर रात्री लेट झोपलो सगळं आवरेपर्यंत, हे पॅकिंग वगैरे. आणि शेवटी निघालो. त्यामुळे आता थोडी झोप येते मध्ये. थोडा 100 किलोमीटर झाल्यानंतर मध्ये एक ब्रेक घेतोय. कशाला तर उगाच आपल्याला असं काय ऑन टाईम होतो आम्ही. आत्ता वाजले 10 सकाळचे. अजून 5 तास तरी आहेत आम्हाला वडोदरा पोहोचण्यासाठी. 5 तास म्हणजे ठीक आहे. मध्ये एक लंच ब्रेक होईल, असे 2 तास ब्रेकमध्ये पकडा. म्हणजे 4-5 वाजेपर्यंत संध्याकाळी आम्ही आमच्या लोकेशनला पोचू. सो असं का घाई तर नाही आहे, त्यामुळे आरामात जायचं आहे. सो
बघू. बऱ्याच दिवसांनी फर्स्ट ही लॉंग राईड आहे, ती पण लडाख. जास्त कोण मेंबर्स नाहीत, माझा मोठा भाऊ आणि मी दोघेच जण. कारण मुंबई ग्रुप आमचा BMW तो तर आधी जाऊन आला होता, तर सुट्टी अरेंज नाही झाली त्यावेळी, त्यांच्यासोबत नाही जाता यायला. सो चलो आम्हीच बोललो, अचानक भयानक प्लॅन झाला आमचा. सो बघू. स्टार्टिंगला घरातून निघाल्यानंतर थोडा 150 किलोमीटर झाल्यानंतर थोडं वाटायला लागलं, चायला कुठे चाललोय. 150-200 किलोमीटर झाल्यानंतर आता वाटत होतं की चायला जाऊ घरी आता. कारण पाऊस पण एवढा मजबूत लागत होता की विचारू नको. भयंकर पाऊस लागत होता आणि त्यात थोडी झोप पण येत होती. नॉर्मल काय, कुठे लॉंग राईड जायचं पेशन्स पाहिजेत आपल्यात, की मनाची तयारी पाहिजे. ते एक आहेच की थोडं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर वाटतं मोरू दे, जाऊ दे लडाख, नाही काय गपचूप घरी जाऊन झोपू. पण एक जिद्द असते करायची, ते करायचंच शेवटी. भाय आपले आता मी सुरतला पोचू, अजून 20 किलोमीटर आहे सुरत. तर वाजले 10. एक BMWचा एक चांगला फायदा आहे की ते टायमिंग समजतो किती वाजलेत, ती काय म्हणजे अशा गाड्यांचा. आता नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली आहे, त्यामध्ये टाईम्स वगैरे सगळं किलोमीटर्स राहिलेत. आता माझं अजून 80 किलोमीटरची रेंज दाखवते. एक तेव्हाच ब्रेक घेऊ, नाही तर सारखे ब्रेक घेत राहिला तर आपलं डिस्टन्स कव्हर होणार नाही. परत जर पुढे पाऊस भेटला, ट्रॅफिक भेटला, ते थोडं 1-2 तास एक्स्ट्रा पकडून चालतो आहे. 80 किलोमीटर्स दाखवते अजून रेंज माझी बाईकची. तेव्हा कुठेतरी पेट्रोल पंप शोधून बघून टँक फुल करावी लागेल. तरी मजा येते. थोडा पाऊस कमी आहे त्यावेळी थोडं चांगलं आहे. कमी आहे म्हणजे नाहीच आहे, आता थोडं ऊन पडलंय. मुंबईतून घरातून निघाल्यापासून हे जोरदार पाऊस. थोडा भिजायला पण झाला, आतून थोडे कपडे ओले झालेत. रेनकोट का फुल्ली वॉटरप्रूफ नसतो. और ये अपना बड़ा भाई. लास्ट टाइमची हरिश्चंद्रगड राईड पण भाईसोबतच आपल्या झाली होती. आता ही पण अशीच. तर या लडाख राईडसाठी समोरच दिसत आहेत साईडला 2 सॅडल बॅग घेतल्या आहेत बुलेटसाठी भाईने, त्या म्हणजे मोठ्या भावाने सॅडल बॅग. पण सॅडल बॅग मला जर लावायचे असते BMWला तर मला ते पॅनियर्स पहिलं लावावं लागेल साईडचं, जो होल्ड होतात ते, जे बॅक साईडने होल्ड होतात त्या, तो वाला मेटलचा. हे बोललो एवढं सगळं करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट टॉप बॉक्सच लावून टाकू 55 लिटरचा. सो 55 लिटरचा टॉप बॉक्स लावून टाकला मी. मग त्यामध्ये परत त्याला असं कवर घालावं अशी याची काय गरज नाही. डायरेक्ट ओपन केला का सामान आहे ते ठेवायचं आतमध्ये, बंद केला काम ओके. काम 25. तर एकदा सुरुवातीला ठीक आहे, थोडा हेवी आहे वरती कधी न्यायचं वगैरे असेल तर. आणि एक जिमची बॅग घेतली आहे मी, त्यामध्ये माझे कपडे. छोटीवाली जिमची बॅग असते ती गोलवाली, सिलेंडर टाईपचं बॅग असेल तर एक चांगलं काय बेनिफिट्स आहे की ती पाठी टॉप बॉक्सच्या पाठी रेस्ट होतं व्यवस्थित. तर म्हणजे कोणने चारी बाजूने तिला होल्ड केला तर ती हलत नाही बॅग. यासाठी ती मी जिमची बॅग घेतली सिलेंडर टाईप, आणि त्याला वरती पिशवी टाकली. बस एवढ्या सगळ्या प्रत्येक टाईपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग घेऊन करायचं आहे काय. कारण ह्या लॉंग राईड तो होतात एकदाच वर्षातून, एक नाही तर 2दा. टॉप बॉक्स ठीक आहे की
की बाकी डेली यूजसाठी ऑफिसला वगैरे पण वापरू शकतो, किंवा इथेच लोकल राईड कुठे गेली तर काय ना काहीतरी सामान पटकन टाकला, काम मोकळा. अशा बॅग्स वगैरे असतील, सॅडल बॅग कापडाच्या, रायनॉक्सची आहे ती, तर ते डेली यूज नाही करू शकत. जेव्हा राईड असेल तेव्हाच यूज करू शकतो. टॉप बॉक्स काय डेली यूज करू शकतो आपण. लॉंग टर्मच्या हिशोबाने मी तो एक मेटलचा स्टॉप बॉक्स घेऊन टाकला. ठीक आहे, वन टाईम इन्व्हेस्ट आहे. ते कुठे घेतला हे लिंक व्हिडिओ मला शेअर करायची आहेच. सध्या हे सगळं एकदम पटापट झालं, कारण लडाख राईड माझा जो तळ्यात मळ्यात चालू होतं, थोडं बजेटचा इश्यू होता त्यामुळे. पण नंतर झालं सगळं तिथं. आणि लडाख म्हणजे आज आम्ही निघालो, तर आणखी 4-5 दिवसापूर्वीच मी सगळं हे फिट करून घेतलं, लाईट्स किंवा टॉप बॉक्स. बाकी तर जॅकेट्स वगैरे तर घेतलं होतं मी, हँड ग्लोव्ज वगैरे. असं एकदाचे निघालो बाबा लडाख. बरेच 1-1.5 वर्ष झालं लडाख राईड करत होतो. गाडी घेऊन मला झालं आता वर्ष होईल माझ्या गाडीला. जेव्हा घेतली होती तेव्हाच प्लॅनिंग चालू होतं की लडाखला एक राईड करायची. सो फायनली आता हा योगायोग आला. छान वाटतं, एक्साइटमेंट कालपासून एक्साइटमेंट होती, कधी एकदा निघतो राईडसाठी, कधी एकदा निघतो. पण आता थोडं डिस्टन्स कापल्यानंतर थोडं आता घरच्यांची आठवण यायला लागली. आज तर पहिलाच दिवस आहे, अजून 14-15 दिवस तरी काढायचे आहेत तिकडे. अजून पोचलो. एक छोटासा ब्रेक घ्यावा लागेल पेट्रोल पंपसाठी, पेट्रोल टँक फुल करण्यासाठी. तो बघू आता कुठे भेटेल तर ते भरून घेऊ, काय प्रॉब्लेम व्हायला नको पुढे. एकदा फिल केल्यानंतर 300-320 किलोमीटरची रेंज तर दाखवते. आता बघू एकदा. ओके, ट्रिप लावला होता सकाळी. चं ॲव्हरेज दिलं आत्तापर्यंत. तर आज सकाळीच निघायचं होतं 4ला, त्यामुळे मी पेट्रोल कालच भरून ठेवलं होतं. कारण जेवढ्या सकाळीच पेट्रोल पंप चालू नसतात. पेट्रोल पंप हे ठाण्यामध्ये तर 8च्या नंतर चालू होतात. सो मी काल संध्याकाळी ऑफिसवरून येत असताना फिल करून ठेवलं, फुल टाकी करून ठेवली. म्हणजे मध्ये कुठे ब्रेक घ्यायला नको एकदा निघाल्यानंतर. ते आत्ता 300 म्हणजे एकदा BMW GS 310 ह्या गाडीचा BS6 या गाडीचा एकदा टँक फुल केल्यानंतर रोडचं कंडिशन चांगली जर असेल, म्हणजे आता मुंबई टू गुजरात रोड, ह्या रोडची कंडिशन तर चांगली आहे, ठीकठाक आहे. टॉप गिअरमध्ये गाडी चालते ऑलमोस्ट बऱ्यापैकी. म्हणजे जास्त 5व्या गिअरात 6व्या गिअरात चालते. आणि RPM बी मेंटेन ठेवतो, जास्त रेमटावत नाही गाडी. म्हणजे 300 किलोमीटर आता झाले, अजून 50 किलोमीटर चालेल. म्हणजे 350ची रेंज असते, पण मी ती नाही पकडत, 320 पकडू. एकदा टँक फुल केल्यानंतर 320 किलोमीटर तरी गाडी आरामात चालते. BMW GS 310 BS6. सो चांगलं ॲव्हरेज आहे, काय वाईट नाही. एकदा फुल केल्यानंतर 11 लिटर तरी बसतं, 10.5-11 लिटर पेट्रोल फुल टॉप वरती येईपर्यंत. आता परत एकदा चेक करू आपण की फुल किती लिटरमध्ये टँक फुल होते. आता राईडला कुठे वगैरे जायचं असेल तर काय ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतातच, म्हणजे ते कसे पण होऊ शकतात. त्यातला माझा एक प्रॉब्लेम तुला सांगतो. आज वार शनिवार, ओके. तर लास्ट सॅटरडे मागच्या शनिवारी असा एक प्रॉब्लेम झाला की उंदीर घुसला होता. जिथे मी पार्किंग करतो काय माहीत कुठून आला. एरवी कधी अजूनपर्यंत प्रॉब्लेम नाही झाला होता. आता मागच्या सॅटरडेलाच तो उंदीर कुठून तरी घुसला आतमध्ये, गाडीमध्ये आतमध्ये.
आणि नॉर्मल एक वायर ठीक आहे, कुठे कुरतडली सीट खाली तर ओके. त्या साल्याने ते मेन युनिट असतं, म्हणजे गाडी माझी स्टार्टच होत नव्हती. मी ॲसेसरीज लोड करण्यासाठी जात होतो सकाळी. आदल्या दिवशी ऑफिसला आणली मी फ्रायडेवरून आणली, संध्याकाळी ठेवली पार्किंगमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सॅटर्डेला जात होतो ॲसेसरीज लोड करण्यासाठी, तर गाडीच स्टार्ट नाही होत. असा प्रॉब्लेम. आणि जेव्हा सर्व्हिस सेंटरला माझा काय RSA होता गाडीचा, अजून वर्ष नाही झालं, त्यामुळे RSA माझा अजून व्हॅलिड होता. तर RSA मी सांगितलं, सर्व्हिस सेंटरला कॉल केला आणि सांगितलं असं. तर एक BMW ते एक त्यांची सर्व्हिस एक ती चांगली आहे की कॉल केल्यानंतर 45 मिनिटच्या आतमध्ये किंवा 1 तास पकडा, तेवढ्या वेळाच्या आत गाडी ते सांगितलेल्या लोकेशनवरून घेऊन जातात, टो करून घेऊन जातात व्यवस्थित, एकदम सिस्टमॅटिक. तर एक BMWचं चांगलं आहे, RSAचा फायदा आहे काढल्याचा. म्हणजे RSAचे 10,000 समथिंग काहीतरी आहेत वर्षाचे. त्यामध्ये कुठे गाडी तुमची बंद पडली किंवा स्टार्ट होत नसेल तर त्यांची एक रेंज आहे किलोमीटरची. तर त्याच्या आतमध्ये जवळच्या सर्व्हिस सेंटरला ते गाडी ड्रॉप करतात. माझी गाडी तर काय घरीच होती, तर सर्व्हिस सेंटर माझं काय जवळच आहे. तर सर्व्हिस सेंटरला लगेच नेऊन काय प्रॉब्लेम आहे तो माझा सॉल्व्ह झाला. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला गाडी दिली. ठीक आहे. आता ते वायरिंगचा थोडा मला एक्स्ट्रा खर्च झाला. नॉर्मल ते युनिटच, जे मेन युनिट असतं गाडी स्टार्ट होण्यासाठी, आता ॲक्च्युअल मला माहिती नाही नक्की काय बोलतात त्याला ते, पण वायरिंगचा ते एक बंच असतो तो त्याने बंचच खाला. आता त्या बंचमध्ये त्याला काय खाल्लं त्याने काय माहिती, खाल्लं तर नसेल, कुरतडून टाकलं असेल. खाल्ला तर त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर येईपर्यंत त्याला नाकी नऊ. तर असं म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स असतात कुठे जायचं असेल तर. पण ठीक आहे, झाला माझा तो प्रॉब्लेम सॉल्व. जायचा तो होतच मला ते समथिंग 5,000 जवळपास तो मला फटका लागला उंदराचा. उंदराने कुरतडून जस्ट चावून ठेवलेली वाय, गाडी स्टार्ट होत नव्हती. आता BMW बोलल्यावरती घेतलंय तर ते विस्ताराला पाहिजेच, जे केलंय ते. म्हणजे ब्रँडप्रमाणे तेवढे चार्जेस लागणारच आहेत. तर ती जर दुसरी गाडी कुठची असती तर लोकल मेकॅनिकलला दाखवून पण झालं असतं. पण ठीक आहे, आपली जीप आणि आपलेच दात, चावायची की नाही ते आपल्या हातात. पण बाकी BMWची सर्व्हिस एक नंबर. फुल करणं काय साधा वाला कैसा है वो, लीटर कैसा है? हाँ 94 और वो पावर वाला ओके 101 वो वाला पावर वाला. ठीक है फुल कर दो. 94 मतलब मुंबईच्या पेक्षा चांगलं आहे पेट्रोल. मुंबई में 104 104 आहे. 10 लिटर बसलं ऑलमोस्ट पेट्रोल त्याच्यात. आणि इथे पेट्रोल आहे प्राइस 94. तरी ठीक आहे. आगे लेतो. तो फायनली मित्रांनो आज एका ठिकाणी आम्ही थांबलो, म्हणजे उदयपूर या ठिकाणी एका हॉटेलमध्ये थांबलो. आजचा स्टे आता 9 वाजता आम्ही आलो. तर आता इथून पुढे जाण्यासाठी उद्या सकाळी निघू. तर हे आहे हॉटेल. हे हॉटेल आहे आवोजी खाओजी. ॲक्च्युली हा मेन रोड आहे. या मेन रोडलाच लगत साईडला आहे आवोजी खाओजी. आणि हा इकडनं सरळ गेल्यानंतर पंजाबला जाण्यासाठी व त्या साईडला जाण्यासाठी रोड आहे.
तर जेवण वगैरे झालं आहे, ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मिळतात. जेवण वगैरे झालं आमचं, रूम वगैरे वरती दिलं आहे आम्हाला. ए सी नॉन ए सी दोन्ही ए सी काहीतरी 1200, नॉन ए सी 1000 दोघांमध्ये एक रूम वगैरे चांगली आहे, व्यवस्थित आहे. जेवण वगैरे पण खाली जेवणाचे वेळेस सेपरेट पे करावे लागतात. तर बाईकसाठी त्यांनी एक आम्हाला जागा दाखवली, ते एक दाखवतो बाईक कुठे पार्क केली आहे. ते आतमध्ये असे प्रॉपर पार्किंग आहे. हा मेन रोड, आतमध्ये गेट, आणि हे वरती हे ज्या दिसत आहेत डोर्स, हे वरती आमची रूम दिली आहे. आणि बाईक आम्हाला इथे पार्क करण्यासाठी जागा दिली आहे, जेणेकरून फुल कॅमेरा वगैरे त्याच्या CCTV अंडर आहेत. तिकडे CCTV आहेत, इकडे आहेत CCTV. बाईकसाठी चांगली जागा आहे, व्यवस्थित, म्हणजे कोण हात लावू नाही शकत. ओव्हरऑल आजच्या दिवसाचा डे 1चा लडाख राईड, डे 1चा कळवा ते उदयपूर हा डिस्टन्स आहे. जेमतेम 700-750 किलोमीटर टोटल डिस्टन्स आहे. तर आम्ही सकाळी 4ला निघालो, तर इथे मध्ये मध्ये ब्रेक घेत 9 वाजले आम्हाला. थोडा स्पीड हळूहळू आला होतो आरामात. सो आता नेक्स्ट उद्याची राईड, तर ते उद्या मी अपडेट देईन. बाकी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.